श्री संत ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांगभलं. देव आज म्हणत आहेत, जर का तुम्ही बाळूमामांचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी झालात तर तुमच्या आशीर्वादाचे मार्ग उघडले जातील. त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका अशी मी तुम्हाला विनंती करतो. कृपया हा संदेश शेअर करून तुमचा पाठिंबा दर्शवा. परमेश्वर आज घोषित करत आहे, तुमचे कुटुंब नवीन सुरुवातीच्या उंबरठ्यावर आहे. चिंता, निराशा आणि आर्थिक संघर्षाचे दिवस लवकरच भूतकाळात बदलतील. त्याच्या जागी तुम्हाला आनंद, समृद्धी आणि अनपेक्षित चमत्कार आढळतील. रोमांचक आणि उल्लेखनीय बातम्या तुमची वाट पाहत आहेत. कोणीतरी तुम्हाला नवीन घर भेट देणार आहे. तुमच्या आयुष्यातील दुःख, संकट, अडचणी अगदी वाऱ्याच्या वेगाने निघून जातील आणि चमत्कार होईल. या चमत्काराचे साक्षीदार होण्यासाठी बाळूमामांचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकावे अशी मामांची आज्ञा आहे. तरच तुम्ही या चमत्काराचे साक्षीदार व्हाल. तुमचा बाळूमामांवर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये बाळूमामा, माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भाग्यवंत ठराल. तुम्ही चांगले आरोग्य, सकारात्मक मानसिकता, भरपूर यश, भरभराटीचे नाते, अर्थपूर्ण संबंध, शांतता, आर्थिक आणि मानसिक वाढ, आर्थिक समृद्धीची अपेक्षा करू शकता. तुम्ही आशीर्वाद, यश आणि देवाची कृपा अनुभवाल. तुम्ही प्रत्येक अडथळ्यावर मात कराल आणि मजबूत व्हाल. विशेष म्हणजे जेव्हा तुम्हाला हे समजेल की तुमच्या पूर्व आगमनासाठी तो एक पायरीचा दगड होता. सर्व गोष्टी तुमच्या भल्यासाठी एकत्र मिळून काम करत आहेत. जर तुम्ही हे पाहत असाल तर जीवनात तुम्हाला दुसरी संधी, तुमची स्वप्ने जगण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. कृपया करून ही संधी गमावू नका. यावर विश्वास ठेवा. मामा सांगतात, कुणाच्याही राहणीमानावरून मत बनवू नका, कारण मनाची श्रीमंती एखाद्याला झोपडीमध्येही अनुभवायला मिळते. दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला लाभते. मामा म्हणतात, अरे माझ्या प्रिय बाळा, ज्यांच्याकडे अहंकार असतो त्यांच्याकडे संस्कार नसतात आणि ज्यांच्याकडे संस्कार असतात ते कधीच अहंकारी नसतात. कारण संस्कार आणि अहंकार हे दोन्ही कधीच एका ठिकाणी राहत नाहीत. या आठवड्यामध्ये तुमच्या आयुष्यात काहीतरी उल्लेखनीय घडणार आहे. सुंदर आणि अनपेक्षित मार्गांनी तुम्हाला आश्चर्यचकित करण्यासाठी हे विश्व पडद्यामागे कार्य करत आहे. घड्याळात आज रात्री 11 वाजले की वर्षानुवर्ष तुमचा निचरा करत असलेली गोष्ट नाहीशी होईल. लक्षणीय बदलाची अपेक्षा करा. परमेश्वर आज तुम्हाला म्हणत आहे, अरे बाळा, तुझे चांगले दिवस अजून यायचे आहेत. विश्वासात स्थिर राहा आणि देखाव्याने भरकटू नका. देवाने तुमची भरभराट करण्याची योजना आखली आहे. काही वेळा मार्ग सुरक्षित आणि पुढे जाण्यासाठी स्पष्ट होईपर्यंत देव तुम्हाला मागे ठेवतो. या जीवनासाठी कृतज्ञ व्हा, कारण जे तुमच्यासाठी आहे ते तुम्हाला मिळणारच आहे. या 4 गोष्टी आज तुम्ही जाणून घ्याव्यात
अशी मामांची इच्छा आहे. तुम्ही गमावलेले सर्व काही देव परत देईल. तुम्ही बरे व्हाल, परत बाउन्स कराल आणि चांगल्या दिवसाचे साक्षीदार व्हाल. तुमचे आशीर्वाद तुमच्या मार्गाने येत आहेत. तुमची इच्छा असलेली नोकरी आणि तुम्ही ज्या आशीर्वादासाठी मामांकडे प्रार्थना केली ते तुमच्या मार्गाने येत आहे. याच क्षणी देव तुमच्यासाठी मार्ग मोकळा करत आहे. माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची कल्पना नसते. त्रास करून घेतला तर आयुष्यात कोणत्याही गोष्टीचा त्रास होतो आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो. गुणदोष तर प्रत्येक व्यक्तीमध्ये असतात, पण जो व्यक्ती पारखून बघतो त्यालाच गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला दोषच दिसतात. म्हणून समोरच्या व्यक्तीला पारखून घ्यायचं की तपासून घ्यायचं हे आता तुम्ही ठरवा आणि तुमची सहमती दर्शवा. तुमच्या जीवनासाठी देवाची योजना तुमच्या स्वतःच्या अपेक्षेपेक्षाही जास्त आहे. तुमच्या भविष्यासाठी परमेश्वराकडे जे काही आहे ते तुम्हाला आश्चर्यचकित करेल. तुम्ही ज्या ठिकाणी जाल, ज्या लोकांना भेटाल आणि ज्या उंचीवर तुम्ही पोहोचाल, शांत रहा आणि तो देव आहे हे मान्य करा. तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट टाईप करा. पुढील 48 तासात तुम्हाला आर्थिक विपुलता अनुभवायला मिळेल. मामा म्हणतात, अरे माझ्या प्रिय मुला, तुझे अपग्रेड जवळ आले आहे. कारण तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीमध्ये विश्वासू होता. भरपूर आशीर्वाद मिळणार आहेत. तुमची जिद्द चिकाटी लवकरच तुम्हाला फळ देईल. देवदूत म्हणत आहेत की तुम्ही असे आहात तुमच्या कुटुंबाला अमर्याद आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी आणतील. जर तुम्ही हा संदेश ऐकत असाल तर तुम्हाला 3 ते 4 दिवसात मोठ्या प्रमाणात संपत्ती मिळणार आहे. जर तुम्हाला याचा दावा करायचा असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐकून बघा. चमत्कार होईल. सुंदर नवीन सुरुवात आवाक्यात आहे. ऊर्जा उच्च आहे आणि प्रेरणा प्रवाहित आहे. आपण ते प्राप्त करण्यासाठी खुले आहोत याची खात्री करा. तुम्हाला खऱ्या अर्थाने आनंदी पाहण्याची दैवी इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी ते खूप प्रयत्न करतील. तयार व्हा, कारण तुम्ही महत्त्वपूर्ण आशीर्वाद प्राप्त करण्याच्या जलद मार्गावर आहात. तुम्ही तयार असाल तर होय मी तयार आहे असे टाईप करा. देव तुम्हाला खात्री देतो की तुमच्याकडे कृतज्ञ होण्यासाठी बरेच काही आहे. कृतज्ञता बाळगा की तुम्ही अशक्य गोष्टीवर मात केली आहे. तुमचे डोके उंच करा, कारण तुमचे चांगले दिवस तुमच्या समोर आहेत. हार मानू नका. देव तुमचा आणि तुमच्या कुटुंबाभोवतीचा प्रत्येक हानिकारक प्रभाव उघड करेल. जे लोक तुम्हाला त्रास देतात तो त्यांना त्रास देईल. तुमच्या मनाविरुद्ध केलेल्या सर्व गोष्टी तो परतून लावेल. परमेश्वर तुमचे अश्रू पुसून टाकेल. मामा म्हणतात, अरे माझ्या प्रिय बाळा, तुझे पुढील 3 दिवस आश्चर्यकारक आनंद, चमत्कार, आशीर्वाद आणि यशाने भरलेले असतील. तुमचे पुढील 7 दिवस असाधारण असतील, कारण तुम्ही आनंद, प्रेम
आणि सौंदर्याच्या हंगामात प्रवेश करत आहात. जर तुम्ही तुमच्या जीवनात अशक्य गोष्टींसाठी तयार असाल तर 888 असे टाईप करा. मजबूत आणि धैर्यवान व्हा. घाबरू नका, घाबरू नका. कारण तुमचा देव, तुमचा परमेश्वर, तुमची मेंढी माऊली साक्षात तुमच्या सोबत आहे आणि तो तुम्हाला कधीही एकटे सोडणार नाही. देव तुम्हाला लवकरच आनंद, हास्य आणि भरपूर संपत्तीने भरलेले जीवन देईल. तो आधीच तुमच्या वतीने काम करत असल्यामुळे तुम्ही चिंतामुक्त होऊन तुमचे प्रामाणिक कार्य करत राहा. मामा म्हणतात, अरे बाळा, तुझ्या प्रत्येक नकारात्मक परिस्थितीला मी वळण देईन. हा माझा शब्द आहे. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला भरभरून आशीर्वाद देईल आणि तुमच्या सर्व जखमा बऱ्या करेल. परमेश्वराचे आभार माना, कारण तो चांगला आहे आणि त्याचे तुमच्यावरचे प्रेम सदैव टिकते. कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद प्रभू असे टाईप करून देवाचे धन्यवाद मानायला विसरू नका. धन्यवाद प्रभू. उपचार, आशीर्वाद, चमत्कार आणि कृपा आपल्या घरी त्यांच्या मार्गाने आले आहे. दावा करा आणि विश्वासाने त्यांना स्वीकारा. माझ्यासोबत प्रार्थना करा. प्रिय पिता, परमात्मा परमेश्वरा, आज मला जागे केल्याबद्दल दुसऱ्या दिवसासाठी मी तुमचे आभार मानतो. सूर्योदय, निसर्गाचे सौंदर्य आणि पक्ष्यांच्या गाण्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद करतो. तू माझा पिता आहेस, नेहमी मायेने आणि कृपेने परिपूर्ण आहेस. मला तुझ्या राज्यात आणखीन एक दिवस जगण्याची परवानगी दिल्याबद्दल मी तुझी प्रशंसा करतो. कुटुंब आणि मित्रांच्या भेटवस्तूबद्दल धन्यवाद प्रभू. त्यांना माझ्या हृदयाच्या जवळ धरून आशीर्वाद द्या, कारण तुम्ही दिलेल्या सर्व चांगुलपणाला ते पात्र आहेत. आज मी चूक केली असेल तर क्षमा करा. निर्णय घेताना मला मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद. मामा म्हणतात, मी तुझ्यासाठी स्वर्गाच्या खिडक्या उघड्या करीन. मी तुला इतके विपुल आशीर्वाद देईन की तुला ते समाविष्ट करण्यासाठी संघर्ष करावा लागेल. आपण ज्यासाठी मनापासून प्रार्थना केली आहे ते सर्व प्रकट होण्याच्या मार्गावर आहे. देव तुमच्यावर प्रचंड आशीर्वादाचा वर्षाव करण्यास तयार आहे. देवाने तुमची प्रार्थना ऐकली आहे. तुमचे अश्रू पाहिले आहेत. सांगितल्याप्रमाणे तो तुम्हाला बरं करेल. सर्व काही तुमच्या मनासारखंच करेल. मामा म्हणतात, तुम्ही करत असलेल्या सर्व गोष्टी मला माहीत आहेत, म्हणून मी तुमच्यासाठी हृदयाचा एक दरवाजा उघडला आहे, जो कोणीही बंद करू शकत नाही. तुमचा भावनिक आणि शारीरिक थकवा मान्य करून परमेश्वर तुमच्याशी बोलत आहे. अद्याप आपण धीर धरून पुढे जात राहणे आवश्यक आहे. तो तुम्हाला त्याचे सामर्थ्य आणि कृपा देईल. देवाला माहीत आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीत संयम ठेवला आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा. तुमचा संयमाचा प्रत्येक क्षण पुरस्कृत होईल. फक्त देवावर श्रद्धा ठेवा. मामा सांगतात, तुमच्या स्वप्नांच्या दिशेने आत्मविश्वासाने पुढे जा आणि तुम्ही ज्या आयुष्याची कल्पना केली आहे तेच आयुष्य जगा. आयुष्य बदलण्यासाठी नको नकोसे वाटत सर्वांना मिळतो. त्या व्यक्तीने सुद्धा वेळ तुमच्याकडे पाहून
तुमचं हे सुंदर जीवन जगत असलेलं पाहून आणि देव जेव्हा तुमच्यासाठी पुढचे दार उघडेल तेव्हा तुम्हाला समजेल की शत्रूने तुमच्याशी इतके भयंकर युद्ध का केले होते। मागे जाण्याचे लक्षात ठेवा आणि देवाला नियंत्रण मिळू द्या। आपली इच्छा लवकरच पूर्ण होणार हा विश्वास मनात ठेवा आणि मामांवर निशंक सोपवा। कर्म करत राहा, फळ मिळणारच। विश्वास ठेव, अरे जो माझा हात पकडतो त्याला कुणाचे पाय धरण्याची गरज भासत नाही। अभिनंदन, कारण तुम्ही हा माझा संदेश शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी झाला आहात। आता तुमचा दुष्काळ संपला आहे। देव तुम्हाला आशीर्वाद, आनंद, उपचार, नवीन संधी आणि अनुकूलतेचा वर्षाव करणार आहे। तुम्ही ज्यासाठी माझ्याकडे प्रार्थना करत आहात ते सर्व तुमच्याकडे येत आहे। आज रात्री चांगली झोप झोपा, तणाव जाऊ द्या, आशीर्वाद वाहू द्या। ही देवाची योजना आहे। उद्या सकाळी तुम्हाला मिळणारी पहिली गोष्ट म्हणजे एक चमत्कार। या दिवसासाठी देवाला धन्यवाद दिल्याशिवाय जाऊ नका। खूप लवकर तुम्हाला हवे ते सर्व मिळेल। हा संदेश ऐकताना तुमच्या स्वप्नातील जीवन तुमचे वास्तव्य बनवेल। बाळूमामांचा हा शक्तिशाली संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाळूमामांची कृपा सदैव तुमच्यावर राहो हीच सद्गुरू चरणी प्रार्थना। गोष्टीची किंमत ही वेळ आल्यावरच समजते, कारण निसर्गात फुकट मिळणारा ऑक्सिजन दवाखान्यात खूप महाग विकला जातो। उद्याचा दिवस पाहण्यासाठी आपण सर्वजण रात्री शांत झोपी जातो, परंतु आपण हा विचार कधीच करत नाही की आज दिवसभरामध्ये मी ज्या व्यक्तीचे मन दुखावले आहे त्या व्यक्तीला झोप लागली असेल की नाही। मित्रांनो, तुम्ही या मताशी सहमत असाल तर होय मी सहमत आहे असे टाईप करून तुमची सहमती नक्की दर्शवा आणि हा संदेश पुढे एक तरी भक्ताला नक्कीच शेअर करा। तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल। लाखो क्षण अपूर्ण पडतात जीवनाला दिशा देण्यासाठी आणि आपली एक चूक कारणीभूत ठरते दिशाहीन करण्यासाठी। खूप कष्ट घ्यावे लागतात ते शिखर पूर्ण चढण्यासाठी। एका क्षणाचा गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी। चिखलात पाय फसले तर नळाजवळ जावे, पण नळाला पाहून चिखलात जाऊ नये। त्याचप्रमाणे जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशाचा वापर करावा, परंतु पैसा पाहून वाईट काम करू नये। म्हणूनच म्हणतात, समजून घ्यावे जीवनाचे बारकावे, समजून घ्यावे जीवनाचे बारकावे। अंधार तिथे दीप पाजळावे, अंधार तिथे दीप पाजळावे। मित्रांनो या आयुष्याकडे बारकाईने लक्षपूर्वक पहा। जिथे अंधार दिसेल तिथे दिवा लावण्याचा प्रयत्न करा। तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये मामा नक्कीच प्रकाश टाकतील, यात काही शंकाच नाही। अरे बाळा, आमची साथ मिळवण्यासाठी तुझं अंतर्मन शुद्ध आणि निर्मळ ठेव। मग तुझ्याकडे कोणी वाईट नजर टाकेल, तुला त्रास देण्याचा प्रयत्न करेल, त्यास आम्ही पाहून घेऊ। बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि बाळूमामा माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा। जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल। आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल। मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल। कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही। तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं। जीवनात एखाद्याला सोडून जाताना
मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटं आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतवून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधीच जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलावलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्त्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्त्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभा असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण लक्षात ठेवा, संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, बदल हा एक जीवनाचा भाग आहे. जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका, ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात. जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा. मित्रांनो, रडू तर खूप येत होतं, डोळ्यात पाणी दिसत नव्हतं, चेहरा तर कोरडा होता, मन मात्र भिजलं होतं. कारण डोळे पाहणारे सगळे असतात, पण मनातील जाणणारे फक्त आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा असतात. मित्रांनो, बाळूमामा म्हणजेच नुसतेच संत नाहीत,
तर ते ब्रह्मांडाचे मालक आहेत, ब्रह्मांड नायक आहेत, या त्रिलोक्याचे स्वामी आहेत. या ब्रह्मांडाकडे या सर्व पृथ्वीचा सारे भार आणि कारभार आहे. जे काही करत आहेत ते आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा करत आहेत. मित्रांनो, बाळूमामा म्हणजे पंचमहाभूतावर राज्य करतात. पंचमहाभूत म्हणजे आकाश, जल, अग्नी, वायू, पृथ्वी या पंचमहाभूतावर मामा राज्य करतात. मामांच्या आज्ञेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही हे निश्चित आहे. इतकी मामांमध्ये ताकद आहे, इतकी मामांची प्रचंड आघात शक्ती आहे. आणि या शक्तीची, या ब्रह्मांडाची सेवा करण्याचे परमभाग्य आपल्याला मिळाले आहे. त्यामुळे आपण खूप नशीबवान आहोत. मित्रांनो, जीवनात एक गोष्ट लक्षात ठेवा. जेव्हा आपल्या हातून पटापट चांगले काम घडू लागतात, प्रत्येक कामामध्ये यश येते, तेव्हा मनाला समजून जा की ही किमया, ही लीला आपल्या मामांची आहे. आणि इतरांना त्रास झालेला पाहून जर तुमचं मन दुःखी होत असेल तर लक्षात ठेवा, आपले मन मामामय होत आहे, मामांच्या चिंतनात रमत आहे. आपला देह संपूर्ण आपण मामांच्या चरणी समर्पित केला आहे, असा मामा तुम्हाला संदेश देत आहेत. मित्रांनो, आयुष्यात सुख दुःख हे कालचक्र नेहमी फिरतच असतं. मामांची सेवा केली म्हणून आयुष्यामध्ये दुःख येणार नाही असं काही नाही बरं. पण आयुष्यामध्ये दुःख तर येतच, कारण आयुष्यामध्ये सुख येणं, दुःख येणं हा आपला प्रारब्धाचा भाग आहे. पण आपण मामांची सेवा केली म्हणून आयुष्यात दुःख येणार नाही असं काही नाही. तर मामांना साकडं घालत असताना मामांना असं साकडं घाला की बाळूमामा, या संकटातून बाहेर पडण्यासाठी मला शक्ती द्या, बळ द्या आणि तुमचा आशीर्वादाचा हात सदैव माझ्या डोक्यावर राहू द्या. मी कसल्याही कितीही मोठ्या संकटातून सहजपणे बाहेर पडेन असा तुम्ही मामांनाच विश्वास दाखवा. कारण फक्त मित्रांनो, भोग हा भोगूनच संपवावा लागतो आणि तो आपलं प्रारब्ध आहे हे लक्षात ठेवा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये सुख आलं म्हणून मामांना विसरून जाऊ नका आणि दुःख आलं म्हणून निराश होऊ नका. आयुष्यामध्ये दुःख आलं तर पदोपदी मामांना साकडं घाला, पदोपदी मामांना हाक मारा. मामा सदैव तुमच्यासाठी कसल्याही वेळी, कितीही संकटाच्या काळी मामा तुमच्यासोबत आल्याशिवाय राहणार नाहीत हे लक्षात ठेवा. आणि मामांवर तितकाच अटळ विश्वास ठेवा. मामा म्हणतात, माझ्या बाळा लक्षात ठेव, तू चांगलं काम करताना मी तुझ्या सोबत आहे आणि तू वाईट काम करताना मी तुला पाहत आहे. तुम्हाला ही प्रचिती तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही मामांचे नामस्मरण कराल. आयुष्यात एकदा इतका मोठा पाऊस पडावा की माणसातील इगो, अहंकार पूर्णपणे वाहून जावा. आयुष्यात एकदा इतकं कडक ऊन पडावं की जवळच्या सावलीचं महत्त्व कळावं आणि ते महत्त्व कळाल्यावर आपल्या जीवनाचं महत्त्व कळावं. आयुष्यात पुन्हा एकदा शाळा अशी भरावी की प्रत्येकाला प्रत्येकाचे बालपण कायम लक्षात राहावे. आणि आपण शाळा शिकत असताना भरपूर काही अनुभव घेतो आणि त्यातून पुढे प्रेरणादायीने पुढे शिकत जातो. आणि मग मोठेपणी सर्व काही आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी त्या सर्व गोष्टी आठवाव्या लागतात. आयुष्यात असे जगावे की आपले जगणे पाहून इतरांना सुद्धा जगण्याची मोज कळाली पाहिजे, जीवनाचे महत्त्व कळाले पाहिजे. मामा सांगतात, माझ्या मुला, आयुष्यात जर तू माणसं ओळखायला शिकलास तर तुला आयुष्यामध्ये यशस्वी होण्यापासून, श्रीमंत होण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही किंवा कोणीही अडवू शकणार नाही. जीवनात माणसं ओळखणे हा सर्वात मोठा आणि कठीण मुद्दा आहे. जेव्हा तुम्ही माणसं ओळखायला शिकाल तेव्हाच तुमचं आयुष्य प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल. मित्रांनो, आयुष्यात स्वप्न पाहणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. भूतकाळात फिरता येतं, भविष्यात डोकावता येतं आणि आपण पाहिलेले स्वप्न अपूर्ण राहिल्यास आपलं मन निराश होतं आणि वाचा बंद होते. मित्रांनो, आयुष्यात जर तुम्ही भगवंताचे नामस्मरण सोडले तर तुमच्या जीवनाला काहीही अर्थ उरणार नाही. म्हणून कसलीही परिस्थिती आली तर भगवंताचे नामस्मरण सोडू नका. मित्रांनो, संकल्प ही खूप मोठी शक्ती आहे. जर तुमची इच्छा खूप कठोर, मनापासून आणि प्रबळ असेल तर संकल्प ती इच्छा तुमची स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, मामा म्हणतात, आयुष्यात
आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादाचं व्याज मिळत असतं आणि वेदना देणाऱ्या माणसांना तळतळाटाचे हप्ते भरावे लागतात, हे लक्षात ठेवा. म्हणून मामा म्हणतात, जर तुम्ही एखाद्याला हसवलं, जी व्यक्ती आयुष्यामध्ये खूप दुःखी आहे, जीवन जगण्याची अपेक्षा त्याने सोडली आहे, आणि तुम्ही जर त्याला या सुंदर छोट्याशा जीवनाचे महत्त्व समजावून सांगितले, त्याच्या चेहऱ्यावर तुम्ही हास्य आणून ठेवलं, तर तुम्हाला आयुष्यामध्ये वेगळं पुण्य कमवण्याची गरज नाही, हे लक्षात ठेवा. परंतु त्याच उलट जर तुम्ही एखाद्याबद्दल वाईट बोलत असाल, एखाद्याचे वाईट चिंतत असाल, एखाद्याचे काहीतरी आयुष्य धोक्यात आणत असाल, एखाद्याचे नुकसान करत असाल, एखाद्याला खूप त्रास देत असाल, एखाद्याचे बोलून त्याचे मन दुखावत असाल, तर तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच तुमच्यावर मामांची कृपा होणार नाही, हे लक्षात ठेवा. जर तुम्ही कुठल्याही कामामध्ये अप्रामाणिकपणा, चोरी करणे, लबाडी करणे, कुणाला तरी त्रास देणे, जर तुम्ही असं करून माझ्याकडे प्रार्थनेची इच्छेची अपेक्षा करत असाल, तर माझा आशीर्वाद तुला कधीही प्राप्त होणार नाही, हे लक्षात ठेव. म्हणून कुठलंही काम करत असताना त्या कामामध्ये प्रामाणिकपणा ठेव. तू 4च पैसे कमव, पण प्रामाणिकपणे अगदी कष्टाचे कमव. तुझ्या आयुष्यातील दुःख, त्रास, वेदना, संकट, इडापिडा जे काही साडीसाती आहे, ती सर्व नष्ट करण्यासाठी मी तुझ्या पाठीशी समर्थ आहे. फक्त तू इतरांचे हितचिंतक, इतरांचे जनकल्याण करण्याचा संकल्प माझ्यासमोर घे. आयुष्यात मी तुला कशाचीही कमी पडू देणार नाही. मामा म्हणतात, माझ्या मुला, जर मी तुला एका गरीब व्यक्तीमध्ये, मुक्या प्राण्यामध्ये दिसलो नाही, तर मुला मी तुला आयुष्यात कधीच दिसणार नाही रे. पण जर मी तुला मुक्या प्राण्यात दिसलो, गरिबात दिसलो, वृद्ध व्यक्तीमध्ये दिसलो, निराश व्यक्तीमध्ये मी तुला दिसलो, तर माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहील रे मुला. म्हणून तर जीवन जगत असताना मुक्या प्राण्यांच्या भावना कळायला पाहिजेत. वृद्ध व्यक्तींना मदत केली पाहिजे, तानेला भुकेला ओळखता आला पाहिजे, गोरगरिबांना दान केले पाहिजे. जर तुम्ही असे कराल तर बाळूमामांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील. आणि त्याचबरोबर मामांकडे प्रार्थना करत असताना अगदी सर्वांसाठीच प्रार्थना करा. मामांना म्हणा की हे ब्रह्मांड नायक बाळूमामा, आधी सर्वांचं कल्याण करा, सर्वांचं चांगलं करा, सर्वांच्या इच्छा पूर्ण करा, आणि मग शेवटी सर्व सुखी असल्यानंतर माझ्या इच्छा पूर्ण करा. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मला तुम्ही मार्गदर्शन द्या, योग्य मार्गावर जाण्यासाठी मला तुम्ही सद्बुद्धी द्या. अशा प्रकारे बाळूमामांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि जर तुम्ही बाळूमामाकडे प्रार्थना केली की बाळूमामा माझंच कल्याण करा, माझ्याच इच्छा पूर्ण करा, माझंच सर्व काही व्यवस्थित राहू द्या, असं म्हणाल, तर तुमच्या इच्छा कधीच यशस्वी होणार नाहीत आणि आयुष्यात तुम्ही कधीही श्रीमंत बनणार नाही, हे लक्षात ठेवा. हा बाळूमामांच्या सेवेचा, हा ब्रह्मांडाचा नियम आहे. हे आजच्या दैवी संदेशातून तुम्हाला हेच सांगणं अत्यंत गरजेचं होतं. माझ्या मुला, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी, चांगल्या मार्गाने जाण्यासाठी, संपत्ती, पैसा, आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आज माझा तुझ्यावर आशीर्वादाचा वर्षाव होत आहे. आजचा हा बाळूमामांचा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं.